तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा प्रायव्हेट नोकरी करत असाल तर आजच परमिट जमा करावं लागेल तुम्हाला, असे निर्देश आरटीओ ने दिलेले आहेत मित्रांनो. नाहीतर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाणार आहे मित्रांनो. जर परमिट तुम्हाला वापस परत घ्यायचेच होते सरकारला तर दिलेच का? सरकारी नोकरी तपासूनच द्यायचे होते किंवा प्रायव्हेट तो कुठला जॉब करत होता का याचा विचार करून त्याला परमिट द्यायचे होते. कोणत्याही नोकरदाराने जरी परमिट काढले तरी त्याची काहीतरी मजबुरी असते, त्याचं काहीतरी कर्ज असते त्याच्यावरती, त्याच्यामुळे तो परमिट काढत असतो आणि पार्ट टाइम जॉब करत असतो. तर सरकारला अगोदरच कळत नव्हतं का याला परमिट द्यावा का नाही द्यावा, हा कुठली नोकरी करतोय का, हा काहीतरी करतो का. आता त्यांनी पूर्ण कर्ज काढलेलं असतं आणि परत ते फेडावं लागणार. सरकार म्हणणार की परमिट जमा करा, ते अगोदर तुम्हाला कळत नाही का? कुठलाही व्यक्ती परमिट काढताना त्याच्यावरती कर्ज असेल किंवा त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तरच तो परमिट काढत असतो. परमिट काढलेला आहे जे सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी करत असेल त्यांच्यासाठी मित्रांनो, जर तुम्ही परमिट जमा केलं आणि सरकारी नोकरीत म्हणून असं किंवा प्रायव्हेट जॉब करत असाल लेटर दिलं तर तुमचं जे कर्ज तुम्ही काढलेलं आहे ते माफ होऊ शकतं, अन्यथा तुमचं माफ होणार नाही. आणि इतक्या वर्ष 2017 पासून तुम्ही परमिट सोडलेलं आहे आणि इतक्या वर्षापासून तुम्हाला आता जाग आली की रिक्षा रोडवरती खूप आहेत, रिक्षामुळे खूप ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे, ते तुमच्या आता लक्षात आलं का? जरी सरकारच्या लक्षात आले असेल की रिक्षा खूप झालेल्या आहेत, परमिट खूप दिलेले आहेत, तर त्यांनी आताच हे परमिट रिक्षा परवाने देणं थांबवावं. एक अवधी कालावधी त्यांना द्यावा. ज्यांना रिक्षा परमिट काढायचे आहे त्यांना अजून 2 महिने 3 महिने असा कालावधी द्यावा आणि त्यांना काढायची खरंच गरज आहे ते काढून घेतील. अन्यथा कितीही दिवस तुम्ही चालू ठेवले परमिट काढणं तरी अजून रिक्षा रोडवरती येतील, अजून ट्रॅफिक वाढणारच आहे. परत रिक्षावाले जास्त झाले की परत म्हणणार रिक्षावाल्यामुळे ट्रॅफिक झालं आहे. त्यात कस्टमर तेवढे परेशान करतात रिक्षावाल्यांना, काही रिक्षावाले कस्टमरला परेशान करतात. असं वाटत आहे की ज्यांनी परमिट काढलेलं आहे सरकारी असो, सरकारी असल्यास ठीक आहे वापस करा, पण जो प्रायव्हेट नोकरी करतो त्याचा परमिट तुम्ही घेऊ नका, कारण की त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावरती असतो. एक कमी किंवा त्याचा प्रायव्हेट जॉब असेल तर त्याला पेमेंट किती आहे, जर मिनिमम 25च्या आतमध्ये जर त्याला पेमेंट असेल तर ठीक आहे, परवाना त्याचा राहू द्या. अन्यथा त्याचे लेटर असं आणा की ज्याचे 25च्या प्लस जर इन्कम असेल तर त्याचं परमिट जमा करण्यात यावं. होत असेल तर तुम्हाला अगोदर कळत होतं का परमिट किती सोडायचे किती नाही सोडायचे? आता रिक्षा कुठे जास्त झाले की सगळे परेशान झालेत रिक्षावाल्यांना, तरीही अजूनही चालूच आहेत परमिट सोडणं. रोज आरटीओला नवीन नवीन गाड्या घेत आहेत, नवीन नवीन शोरूम मधून गाड्या काढतच आहेत. सरकारला विनंती असेल की तुम्हाला 4 पैसे राहतायत म्हणून तुम्ही परमिट सोडताय, परंतु इथं ग्राउंडवर येऊन पहा तुम्ही पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये किती रिक्षा परवाने, किती रिक्षा रोज किती धावतात, त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार? 500-1000 रुपये सुद्धा मुश्किल होत नाहीत आता करणं एवढं अवघड झालेलं आहे की 500 अक्षरशः. मी आज सकाळी 8 वाजल्यापासून कामावरती आहे, आता वाजले 6 मित्रांनो, माझा अजून 1000 रुपये सुद्धा धंदा झालेला नाहीये. म्हणजे विचार करू शकता की मी सकाळी 400 रुपयाचा गॅस भरलेला आहे आणि अजून 1000 रुपये सुद्धा धंदा नाहीये. पिंपरी चिंचवड आणि पुणेकरांसाठी सर्वात वाईट म्हणजे अजित दादा नाहीयेत, त्याच्यामुळे खूप सहन करावं लागणार आहे. जेव्हा अजित दादा पवार होते त्यावेळेस कोणीही निवेदन देऊन जायचं, ते सामान्य माणसासाठी काम करत होते आणि आता वाली कोणीही नाही, सगळे भाजपवालेच आहेत, सर्व लुटणारेच आहेत. आता खरंच सरकारी नोकरी करत असाल, तुम्ही प्रायव्हेट करत असाल आणि तुम्हाला पेमेंट व्यवस्थित असेल तर तुम्ही आजच परमिट जमा करा, नाहीतर कारवाईला सामोरे जावं लागणार. अजून समस्या वाढत असेल तर डायरेक्टली आपल्या जवळच्या आरटीओ ऑफिसमध्ये जा, तिथे विचारपूस करा की परमिट जमा केल्यानंतर माझं लोन जे केलेलं होतं ते माफ होईल का, माझी जी गाडी घेतली होती त्याच्यावरचं कर्ज माफ होईल का, हे पूर्ण तपासूनच मग तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता, नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल. यासाठी तुम्ही सावध राहा मित्रांनो. नवीन माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मित्रांनो. धन्यवाद.